तुम्ही जर एका बापाचे असाल तर माझा आव्हान स्वीकारा. धीरेंद्र शास्त्री या भोंदू कथा वाचकानं महाराष्ट्रात म्हणजे नागपूर इथं येऊन अगदी जाहीरपणे महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवछत्रपतींचा जाहीरपणे अपमान केला. छत्रपतींचा पराक्रम कमी करून त्याचा इतिहास बदलण्याचा केविलवाना प्रयत्न सुद्धा या धीरेंद्र शास्त्रीनं केला. महाराष्ट्र संतापला, खवळला, चिडला, पण यातून आणखी एक विषय पुढे आला. भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई हे सहकुटुंब मध्य प्रदेशातल्या बागेश्वर धाम इथं गेले आणि या धीरेंद्र शास्त्रीच्या पाया पडले. या घटनेचे फोटो व्हायरल झाले. यावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांना फटकारलं. हा आपल्यासाठी तर मोठा शॉक असल्याचं सांगून श्याम मानव म्हणाले, भूषण गवई हे रासू गवई यांचे सुपुत्र आहेत. यापूर्वी विकृत बाबांचा सत्कार दीक्षाभूमीवर घेतला त्यावेळेला मी विरोध केलेला होता. भूषण गवई म्हणतात की मी स्वतः आंबेडकरी विचारांचा आहे, आंबेडकरी विचारांचं मी दूध पिलो आहे. पण तो माणूस जर धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या पाया पडून आशीर्वाद घेत असेल तर आता तुम्ही यापुढे आंबेडकरांचं नाव कधीही घ्यायचं नाही, तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे. यावर माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांची प्रतिक्रिया अजून तरी काही समोर आलेली नाही. पण आता भूषण गवई यांचे बंधू डॉक्टर राजेंद्र गवई यांनी मात्र मोठं भाष्य केलं आहे. भूषण गवई बागेश्वर धामला गेल्यानं टीका होत आहे, परंतु प्रत्येक आंबेडकरी नेता कुठं ना कुठं गेलेला आहे. प्रत्येकच आंबेडकरी नेता हा गणपती मंदिर, हनुमान मंदिर, चर्च, मस्जिद मध्ये गेलेला आहे. समाजात राहत असताना मित्रांच्या आग्रहाखातर कधी कधी जावं लागतं, पण मी त्याबद्दल बोलत नाही. भूषणजी त्यावर बोलतील. मी श्याम मानव यांना आव्हान देतो की भूषणजींना नंतर रोखा, आधी हिंमत असेल तर मला रोखा. तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी एकटा निशस्त्र येईल. तुम्ही जर एका बापाचे असाल तर माझा आव्हान स्वीकारा. श्याम मानव यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणालेले आहेत की हे श्याम मानव कोण आहेत हे सांगणारे, त्यांना हा अधिकार कोणी दिला, ते थोडी सर्टिफिकेट वाटणार आहेत. श्याम मानव अलीकडच्या काळामध्ये फक्त प्रसिद्धीसाठी बोलतात, त्यांना कोणी विचारत नाही, त्यामुळे प्रसिद्धी मिळावी म्हणून ते रोज अशी विधानं करतात. सोशल मीडियातून मात्र एक वेगळा विचार प्रवाह पुढे आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत धीरेंद्र शास्त्रीनं शिवछत्रपतींचा अपमान केला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्याला खडसवायला पाहिजे होतं. भूषण गवई प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धीरेंद्र शास्त्री यांचं समर्थन करतील हे अपेक्षितच आहे, असं सोशल मीडिया म्हणू लागलेलं आहे. मित्रहो, शिवछत्रपतींचा जाहीर अपमान करणाऱ्या या भोंदू धीरेंद्र शास्त्रीच्या पायावर भारताच्या माजी सरन्यायाधीशांनी सहकुटुंब नतमस्तक होणं तुम्हाला पटलेलं आहे का? जरूर सांगा. आणि आपण आपल्या चॅनलवर कदाचित नवीन असाल, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं एवढी अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.